नमस्कार, मी दीपाली. संस्कार संस्कृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वैकुंठ चतुर्दशी चं महत्त्व आपल्याला माहिती आहे का? वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध चतुर्दशीला साजरी केली जाते. या दिवशी समुद्र मंथनातून जे अमृत निघालं त्यासाठी देव आणि दानव यांचे भांडण झाले आणि भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन जे अमृत आहे ते देवांना पाजलं. पण याच वेळी काय झालं की महादेवांनी विष्णूला बघितलं आणि त्यांच्या रूपावर ते मोहित झाले आणि त्यांच्या मागे मागे जाऊ लागले. विष्णू खूप समोर गेले पण ते त्यांचा पाठलाग करत होते. पण विष्णूने नंतर मागे वळून बघितलं आणि सांगितलं की मी मोहिनी नसून मी भगवान विष्णू आहे. आणि तेव्हा त्यांची हरिहर भेट झाली आणि हाच दिवस आपण वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरा करतो. तर हीच चतुर्दशी आपण कशी साजरी करायची? आपण एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावर छान रुमाल अंथरायचा आणि भगवान विष्णूंचा आणि महादेवाची पिंड त्यावर ठेवायची. पण या दिवशी भगवान महादेवाला आपण तुळशीपत्र वाहायचे आणि विष्णूला बेलपत्र वाहायचे. तुळशी वाहताना आपण ओम विष्णवे नमः हा मंत्र म्हणायचा आणि भगवान विष्णूंना बेलपत्र वाहताना आपण ओम नमः शिवाय म्हणायचं. 108 वेळा आपण हा मंत्र जप करायचा. या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम पण म्हणू शकतो आणि आपण रुद्राष्टक पण म्हणू शकतो. आणि जी महादेवाची सेवा होऊ शकते ती आपण करू शकतो. 108 वेळा आपण ओम नमः शिवाय म्हणायचं असतं. 108 वेळा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं असतं. आणि 14 दिवे लावले तर खूपच छान असतं. 14 असं म्हणतात की 14 वर्ष जे आपण पाप केलेलं आहे ते पाप या वैकुंठ चतुर्दशीने नष्ट होतं आणि 14 जन्म आपल्याला सुख प्राप्त होतो. असं अनन्यसाधारण महत्त्व या तिथीला आहे. तर ही वैकुंठ चतुर्दशी आपण अवश्य करावी, नैवेद्य दाखवावा आणि आपण 14 दिवे लावावे आणि विष्णू सहस्रनामचा पाठ आपण करावा. श्री स्वामी समर्थ.